नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. रंजन कुमार शर्मा यांचे कोल्हापूर नगरीत आगमन होताच SP9 माध्यम समूहाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या विशेष भेटी दरम्यान SP9 माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांनी त्यांच्या सोबत विविध सामाजिक आणि सायबर सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेमध्ये वाढता क्राईम, सोशल मीडिया क्राईम, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल प्लॅटफॉर्मचा गैरवापर, युवकांमध्ये वाढत असलेले ड्रग्जचे प्रमाण, कॉलेज युवकांवरील सोशल मीडियाचा प्रभाव तसेच समाजात जनजागृती निर्माण करण्याची गरज या विषयांवर विशेष भर देण्यात आला. यावेळी श्री रंजन कुमार शर्मा यांनी समाजहितासाठी जनजागृती कार्यक्रम राबवण्याची आवश्यकता अधोरेखित करत SP9 माध्यम समूहासोबत अशा अवेअरनेस प्रोग्रामचे आयोजन निश्चितपणे करू असे आश्वासन दिले. तसेच लवकरच SP9 चॅनेलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देण्याचे त्यांनी सांगितले. माध्यम समूहाकडून तसेच लवकर SP9 चॅनेलच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माध्यम समूहाकडून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांचे, मनोरंजन क्षेत्रातील उपक्रमांचे, जनतेपर्यंत सकारात्मक माहिती पोहोचवण्याच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. समाजाभिमुख आणि सकारात्मक पत्रकारिता ही काळाची गरज आहे. SP9 माध्यम समूह चांगले कार्य करत असून हे कार्य असेच सुरू ठेवा अशा शब्दात त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी सागर पाटील यांनी SP9 माध्यम समूहाच्या विविध सामाजिक उपक्रमांची, चॅनेलच्या वाटचालीची आणि भविष्यातील योजनांची माहिती दिली. ही माहिती ऐकल्यानंतर श्री रंजन कुमार शर्मा यांनी माध्यम समूहांच्या कार्याची दखल घेत समाधान व्यक्त केले. माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणे करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या स्वागत समारंभास SP9 माध्यम समूहाचे जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंगे, PRO शुभम शिखरे, सिनियर व्हिडिओ एडिटर जान्हवी घोगळे, व्हिडिओ अँकर स्नेहल घरपणकर, अँकर श्रुतिका कुराडे तसेच SP9 परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापुरातील या सदिच्छा भेटीमुळे सामाजिक जनजागृती, सायबर सुरक्षा आणि युवकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी SP9 माध्यम समूह आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.